Yes. Now we'll continue with molarity. Okay. Molarity. Mole we have studied. Mole concept. मोल इज युनिट ऑफ क्वांटिटी असं म्हणालो होतो. आणि मोल म्हणजे काय ते आधीचे 2 लेक्चर्स आणि कालच्या झूम लेक्चरला मी मोलॅरिटी थोडक्यात सांगितली की थोडी काल स्टुडंट्स फार कमी होते झूम लाईव्हला 7:30 वाजता संध्याकाळी. ठीक आहे, ते इथं सगळं रिपीट होईल, आणखी एक्स्ट्रा होईल. तर मोल इज युनिट ऑफ quantity of matter. आणि पूर्वीच्या लेक्चर्समध्ये ते रिपीट झालंय, सगळं सांगत नाही. अवोगाद्रोज नंबर इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम. गॅस असेल तर STPला 22.4 DM क्यूब ऑफ एनी गॅस ॲट STP. यू कॅन गो बॅक टू दी अर्लियर लेक्चर्स दॅट वी हॅव कवर्ड. Okay, that is done. Now we will have to switch over to molarity. Molarity is unit of concentration of the solution. Unit of concentration of the solution. मी झूमच्या वेळेला पण रिपीट केलं होतं, पुन्हा थोडक्यात सांगतो. जसं एक सिम्पल एनॉलॉजी सांगितली होती. समजा इकडं 2 कप ऑफ टी. बरेच एक्झाम्पल सांगता येतात, पण हे सोपं साधं सुरुवातीला आपल्याला सहज कळेल असं म्हणून. आणि काल लाईव्हला फार स्टुडंट्स कमी होते म्हणून रिपीट करतो. आणि समजा इकडं मी 1 कप ऑफ टी 1 कप ऑफ टी बनवताना मी काय केलेलं आहे, 2 टेबलस्पून शुगर. आणि इकडं ॲड करताना काय केलं, 2 कप ऑफ टी बनवलं, पण याच्यामध्ये 4 टेबलस्पून शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, एक्सप्लेन करतो, समजून घ्यायचं फक्त. 1 कप ऑफ टी, 1 कप चहा 2 चमचे साखर, 2 कप चहा 4 चमचे साखर. म्हणजे पूर्ण चहा पिला तर क्वांटिटी ऑफ शुगर इथून याच्यापेक्षा इथे डबल गेली. हा 1 कप चहा एकाने पिला आणि दुसऱ्याने हा 2 कप एकानेच घेतला, तर क्वांटिटी ऑफ शुगर दोघांची इथं ज्याने हा घेतला त्याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ शुगर खाली गेली ती 2 चमचे 2 टेबलस्पून, आणि याच्यामध्ये 4 टेबलस्पून. म्हणजे क्वांटिटी इथे डबल गेली, पण चहाची टेस्ट दोघांना सेम लागणार. कळतंय का? वाय? कॉन्सन्ट्रेशन इज सेम. आणि मग यातलं असं पण विचार करा, कॉन्सन्ट्रेशन इज सेम म्हणजे काय. आता समजा एक युनिट फिक्स करायला पाहिजे. समजा आपण कॅल्क्युलेट करताना मग यातला एक अर्धा कप एकाला दिला चहा, आणि हे 2 कप बनवलाय पण त्यातला पण अर्धा कपच दिला चहा. एकाला एक अर्धा कप दिला, दुसऱ्याला एक अर्धा कप दिला, तर टेस्ट तर 30 लागणार दोन्हीमध्ये, पण क्वांटिटी ऑफ शुगर ऑल्सो विल गो सेम, अर्धा कप, बिकॉज कॉन्सन्ट्रेशन इज सेम. हे साधं एक एक्झाम्पल तुम्हाला सहज लक्षात येईल, विचार करा. तसंच इन केमिस्ट्री मोल इज युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर. मोल आय हॅव एक्सप्लेन्ड इन अर्लियर लेक्चर्स. तुम्ही डिमांड केला तर त्याचे ॲडिशनल काही मुद्दे सांगू शकतो व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर. On the same lines, molarity is unit of concentration of the solution. मग एक्झाम्पल घेऊया आपण. आपल्या नेहमीचे शक्यतो सुरुवातीला एक्झाम्पल्स घ्यायचे असतात, म्हणजे मग एकदा सवय झाली की मग कुठलेही एक्झाम्पल्स कसेही आले तरी तुम्हाला सोडवता येणार. MCQs मधून वगैरे येणार, न्यूमेरिकल्स मधून येणार. मोलॅरिटी समजा हे 1 लिटर फ्लास्क आहे, म्हणजे इथंपर्यंत कुठलंही वॉटर किंवा सोल्युशन असेल
मार्कपर्यंत, इफ मार्कपर्यंत फिल केलं तर इट इज 1 लिटर फ्लास्क. आता याच्यामध्ये बघा, समजा मी 80 ग्राम NaOH नाही का, म्हणजे 80 ग्राम NaOH इज वेट, इट इज ॲडेड आणि पाण्यामध्ये डिसॉल्व करत 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 इथेपर्यंत आणायचं, म्हणजे ते 1 लिटर सोल्युशन बरं का, सॉल्व्हंट 1 लिटर नाही, सोल्युशन 1 लिटर, हे असं बनवलं आपण. बट 40 ग्राम ऑफ NaOH विच मी पुढे सांगितलं की आधीच्या लेक्चरमध्ये, कारण कोणी आत्ताच बघत असेल तिसरं लेक्चर डायरेक्ट, तर आधीचे मोल गोष्ट क्लिअर करून घ्या आणि मग, नाही तर ही जास्त क्लिअर होणार नाही व्यवस्थित, आणि ती पद्धत नाही शिकायची. 40 ग्राम ऑफ NaOH म्हणजे इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम. NaOH मोलार मास इज 40, म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार, म्हणजे 1 मोल. 40 ग्राम ऑफ NaOH इज 1 मोल. याचा अर्थ 80 ग्राम ऑफ NaOH इज 2 मोल. 2 मोल. याचा अर्थ काय होतो की हे जे आपण सोल्युशन बनवलं याच्यामध्ये पर लिटर 2 मोल ऑफ सॉल्यूट, म्हणजे इथे NaOH सॉल्यूट म्हणतात त्याला, सॉल्यूट अँड सॉल्वंट नाही का, SOLUTE, जे सबस्टन्स विच वी ॲड. 2 मोल ऑफ सॉल्यूट जनरल, इकडं स्पेसिफिक 2 मोल ऑफ NaOH इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. मग मोलॅरिटीचे डेफिनेशन काय, पहिला एक्झाम्पल घेऊन मग डेफिनेशनकडे. युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हे कळलं, पण म्हणजे काय, कसं ठरवणार किती मोलार आहे, 1 मोलार, 2 मोलार, हाफ मोलार, X मोलार, Y मोलार, एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन. तसं सिम्पल एक्झाम्पल घेतलं होतं आपण. तर 2 मोल्स पर लिटर, तर मोलॅरिटी पहिला सांगतो याची डायरेक्ट. देअरफॉर इट इज 2 मोलार, म्हणजे स्पेलिंगमध्ये लिहायचं असेल तर स्मॉल लिटरमध्ये MOLAR, सिम्बॉलमध्ये 2 आणि कॅपिटल M लिहिला. कॅपिटल M लिहिला तरी म्हणताना कॅपिटल M म्हणायचं नाही, वी शुड से मोलार. आयदर यू कॅन राईट यूज कॅपिटल M सिम्बॉल मोलार, और स्पेलिंग देन स्मॉल लेटर्स शुड बी यूज्ड मोलार, MOLAR. तर याचं कॉन्सन्ट्रेशन 2 मोलार आहे. याचा अर्थ काय, तर मोलॅरिटी सांगायचं म्हणजे काय सांगायचं की तुम्ही बनवताना 1 लिटर बनवा, 2 लिटर बनवा, हाफ लिटर बनवा, 2.5 लिटर बनवा, 100 ml बनवा, काही बनवा, तो जो ॲड केला आणि सोल्युशन बनलंय, mathematically per liter of solution how many moles are present, that is the molarity. म्हणजे युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हे पहिल्यांदा सांगितलं. तर डेफिनेशन काय होते नाही का, हे 2 मोलार म्हणजे काय लक्षात आलं, नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट ऑफ दॅट सोल्यूट. फॉर एक्झाम्पल हिअर NaOH, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे आता इथे या केसमध्ये NaOH प्रेझेंट इन म्हणजे प्रेझेंट पर लिटर ऑफ सोल्युशन नाही का, पर लिटर ऑफ सोल्युशन हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट. जसं या केसमध्ये 2 मोल्स आर प्रेझेंट इन 1 लिटर, त्यामुळे हे 2 मोलार सोल्युशन. आणखी 1-2 मुद्दाम याचेच एक्झाम्पल्स बनवू म्हणजे तुम्हाला कळेल. नंबर ऑफ मोल्स पर लिटर ऑफ सोल्युशन, मग बनवताना तुम्ही अर्धा लिटर बनवा किंवा 10 लिटर्स बनवा किंवा 2 लिटर्स बनवा. मॅथमॅटिकली पर लिटर त्याचे किती मोल्स येतात या भाषेत एक्सप्रेस करायचे कॉन्सन्ट्रेशन. जसं मगाशी कप ऑफ टीचं पण बघा की बाबा पर कप ऑफ टी दोघांचे क्वांटिटी सेम येणार ना, 2 टेबलस्पून आणि 4 टेबलस्पून, 1 लिटर 1 कप आणि 2 कप, मग त्यातला 2 भाग केले, 2 कपचे 1 कप असे 2 भाग केले, तर क्वांटिटी ऑफ शुगर बघा परत टेबलस्पून सेम येतात की नाही, चमचे, ती कल्पना करा मग अशी. तसं मोलॅरिटीची डेफिनेशन करताना काय सांगायचं की हा 1 मोलार आहे, 2 मोलार आहे, 0.1 जे काय असेल ते, पर लिटर ऑफ सोल्युशन हाऊ मेनी मोल्स ऑफ दॅट सोल्यूट आर प्रेझेंट, दॅट इज दी मोलॅरिटी. आता हे एक एक्झाम्पल घेतलं, आणखी एखादं घेऊ, मुद्दाम NaOHचेच 2-3 बनवू, मग आणखी इतर घेता येतील. ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मोलॅरिटी व्हेरी इम्पॉर्टंट. मोलॅरिटी ओके. जसं आता दुसरा माझ्याकडे एक फ्लास्क आहे, मग असं तो 1 लिटरचा होता, समजा हा 500 ml आहे, मार्क 500 ml, इथं मार्कपर्यंत आलं की ते 500 ml, म्हणजे हा 500 ml चा फ्लास्क. हाफ लिटर
लिटरच्या ऐवजी इकडे आपण DM क्यूब वापरतो. 1 लिटर म्हणजे 1 DM क्यूब, डेसिमीटर क्यूब. ओके, 500 ml म्हणजे हाफ लिटर, नाही का. आणि याच्यामध्ये मी काय केलं की 40 ग्राम ऑफ NaOH, किती पण असू शकतं. सुरुवातीला असे पहिल्यांदा बघत असल्यामुळे सोपे साधे आकडे कॅल्क्युलेशनला सोयीचे. 40 ग्राम ऑफ NaOH असं सोल्युशन बनवलं. म्हणजे 40 ग्राम ऑफ NaOH इज ॲडेड, वॉटर इज ॲडेड, विल स्टर इट, आणि मग डायल्यूट करत 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 इथेपर्यंत आलं की टोटल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इज 500 ml. याचा अर्थ काय, 40 ग्राम ऑफ NaOH इज प्रेझेंट इन 500 ml. मग याच कॉन्सन्ट्रेशनचं मला 1000 ml म्हणजे 1 लिटर बनवायचं असतं तर काय करायला लागलं असतं मॅथमॅटिकली. याच म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हेच, म्हणजे साध्या चवीच्या भाषेत NaOH पाहिजे नसतं बरं का, तरी पण साधे कॉन्सन्ट्रेशन हेच यायला पाहिजे. तर काय करायला लागलं असतं, 80 ग्राम ऑफ NaOH बनवताना बनवलं 40 ग्राम इन 500 ml. म्हणजे मॅथमॅटिकली 1 लिटर जर याच कॉन्सन्ट्रेशनचं बनवायचं असतं तर 80 ग्राम इन 1000 ml, 1000 ml मिली लिटर. ओके, ऐकताय तुम्ही, त्यामुळं लिहिताना ml. याचा अर्थच काय बरं, 2 मोल, 40 ग्राम इज 1 मोल. याचा अर्थ 2 मोल इज प्रेझेंट इन 1 लिटर 1 DM क्यूब ऑफ सोल्युशन. 1 लिटर म्हणजे 1 DM क्यूब. मग पर लिटर हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट, 2 मोल्स. याचा अर्थ काय होतो बरं, हे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, 2 मोलार. म्हणजे मुद्दा काय, मगाशी बनवलेलं पण 2 मोलार होतं, पण तिथं काय केलं होतं आठवतं का, पटकन सांगतो. तिथं काय केलं होतं आठवतं का, तो नाही का, तो 1 लिटरचा फ्लास्क होता म्हणजे 1 DM क्यूब. आणि त्याच्यामध्ये आपण काय काय केलं होतं बरोबर, 80 ग्राम NaOH. आणि 80 ग्राम NaOH म्हणजे 2 मोल्स इन 1 लिटर डायरेक्ट. आणि त्यामुळे हे 2 मोलार आलं होतं, मग अशी कॅल्क्युलेट केलं आपण. आणि इथं इन 500 ml 40 ग्राम ऑफ NaOH मीन्स 1 मोल इन 1 लिटर, 1 मोल इन हाफ लिटर असं ऍड केलंय. म्हणजे मॅथमॅटिकली पर लिटरला 2 मोल्स येतात, म्हणजे हे पण 2 मोलार, नाही का, 2 मोलार. मीन्स क्वांटिटी इकडं पूर्ण सोल्युशन म्हणून विचार केला तर इकडं 1 मोल आहे, हिअर इट इज 2 मोल. बट कॉन्सन्ट्रेशन इज सेम इन बोथ द केसेस. हे महत्वाचं आहे कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे सगळीकडे सेम असेल असं नाही, पण सेम वाल्या कॉन्सन्ट्रेशनचे एक्झाम्पल सुरुवातीला घ्यावे चर्चेत. म्हणजे मग हे दोन्ही सोल्युशन बनवले, ते इथं बनवलं एक आणि कुठंतरी शेजारी बनवले, आणि यातले पण 100 ml घेतले आणि कुणी त्यातले घेतले, तर कॉन्सन्ट्रेशन इज सेम आणि व्हॉल्यूम पण सेम असल्यामुळं त्यातले NaOH ची क्वांटिटी पण सेम असतात. कळतंय का. आता यातले 100 ml घेऊन कोणतरी गेला त्याला लॅबोरेटरीमध्ये, यातले 100 ml घेऊन दुसरीकडे गेला दुसरा कोणतरी, तर कॉन्सन्ट्रेशन इज सेम. कारण का पर लिटर मोल सेम आहेत, याचा अर्थ 1000 ml मध्ये मोल सेम आहेत, म्हणजे मग मॅथमॅटिकली 100 ml मध्ये पण मोल सेमच येणार ना. तर हा मुद्दा लक्षात येतो का बघा. मग दुसरे एक्झाम्पल्स काही घेऊया बघा. मग हे पॉज करायचं, थोडंसं परत कॅल्क्युलेट करून बघायचं. आपणच एखादं एक्झाम्पल बनवायचं, मग 4 ग्राम इन 200 ml वगैरे असं कॅल्क्युलेट करायचं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं. ते मला व्हॉट्सअपवर अशा गोष्टी होमवर्क आणि हे पर्सनल व्हॉट्सअप माझ्या नंबरवर टाकायचं, डाऊट विचारायचे. ओके, आता बघा छोटा फ्लास्क, समजा असं म्हणूया की हा 200 ml चा फ्लास्क आहे. 200 ml चा फ्लास्क, आणि त्याच्यामध्ये मी असं करतो 9.8 ग्राम ऑफ H2SO4 सोल्युशन इज प्रिपेअर्ड. म्हणजे इथंपर्यंत 200 ml 9.8 ग्राम ऑफ H2SO4 एक्झॅक्टली वेट इकडे वी शुड ॲड फर्स्ट, आणि डायल्यूट करायचं, पाणी ॲड करत करत त्याला मिक्स करत 200 ml फायनल सोल्युशन. आता बघा 9.8 ग्राम 98 ग्राम H2SO4 घेतलंय, इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम, मोल कन्सेप्ट अर्लियर लेक्चर्स. 98 ग्राम H2SO4, 98 ग्राम इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम करस्पॉन्ड्स टू 1 मोल. कारण त्याच्यामध्ये n नंबर ऑफ मॉलिक्युल्स, अवॉगाड्रोस नंबर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ H2SO4 असणार, जसं 40 मोलार मास NaOHचा अर्लियर वी हॅव सीन. मग 980 ग्राम घेतलं तर 10 मोल्स, तसं 9.8 ग्राम घेतलं, 9.8 ग्राम H2SO4 म्हणजे
1/10 म्हणजे 0. इज नथिंग बट विच करस्पॉन्ड्स टू 0.1 मोल H2SO4. म्हणजे मोलच्या भाषेमध्ये 0.1 मोल आहे. हे 9.8 ग्राम ऑफ H2SO4 म्हणजे मोलच्या भाषेमध्ये 0.1 मोल आहे. आता 0.1 मोल H2SO4 is present in म्हणजे mathematically corresponds to 200 ml of solution 200 ml of solution. असं आहे सध्या समोर दिसतंय. 200 ml ऑफ सोल्युशन मध्ये 9.8 ग्राम ऑफ H2SO4 आहेत. म्हणजे मोलच्या भाषेमध्ये एक्सप्रेस केलं तर 0.1 मोल इन 200 ml. मोलॅरिटी सांगायची म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगायचं. तर मोलॅरिटी सांगायचं म्हणजे काय सांगायचं असतं? युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मगाशी बघितलं. पर लिटर ऑफ सोल्युशन. अर्लियर आय हॅव टोल्ड यू, अगेन लेट मी रिपीट इट. पर dm³ पर लिटर ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट किती आहे? 2 मोल्स आहेत, 1 मोल आहे, हाफ मोल आहे, 0.1 मोल आहे, 10 मोल आहे, जे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स किती येतात? दॅट विल बी द मोलॅरिटी ऑफ दॅट सोल्युशन. म्हणजे 200 ml याचा अर्थ 1000 ml मध्ये किती येणार पर लिटर पर dm³ म्हणजे 1000 ml मिलीलिटर. 1000 ml ऑफ सोल्युशन याच कॉन्सन्ट्रेशनचं बनवायचं असेल तर 5 टाइम्स 1000 into 0.1/200 इथे येणार. म्हणजेच 5 टाइम्स. याचा अर्थ 0.1 into 5 1000 ml of the same concentration if I wish to prepare, if I want to prepare 0.5. याचा अर्थ याच्यामध्ये 0.5 मोल of H2SO4 corresponds to 1000 ml of solution. म्हणजेच 1 dm³ of solution. 1 dm³ of solution. So per liter of solution म्हणजे per dm³ of solution how many moles are present? 0.5 मोलार. याचा अर्थ आहे कॉन्सन्ट्रेशन दिस इज 0.5 मोलार. 0.5 मोलार किंवा एक्सप्रेस करताना 0.5 लिहिताना जरी कॅपिटल लिहिले तर म्हणताना मोलार असं म्हणायचं. मग असे 2-4 एक्झाम्पल्स घ्यायचे. मग तुम्हाला वाटलं 4.9 ग्राम इन 400 ml असं काहीतरी आपणच आकडा घ्यायचा, कॅल्क्युलेट करायचं. अशी सवय लावून घ्यायची. मोलार फार महत्वाचं. येस बघा, मग एक पॉज करायचं, परत न बघता करायचं. यात थोडा बदल करून करायचं, प्रॅक्टिस होते. पुढच्या एक्झाम्पलकडे आपण जाऊया. बघा येस. आणि मग मोलॅरिटी ही सोपी असली तरी या पद्धतीने त्याची सवय करून घेणं फार गरजेचं आहे. कारण ही अनेक टॉपिक्समध्ये पदोपदी लागते मोल आणि मोलॅरिटी. आणि म्हणून ही या टॉपिकची जी सुरुवात करताना मुद्दाम या कन्सेप्टची पासून सुरुवात केली. मी मागं पण बोललो आहे, त्याचे कारणच ते आहे. 11वीची आणि 12वीचे कितीतरी टॉपिक्स म्हणजे मोल आणि मोलॅरिटी असं पदोपदी लागतं. त्यामुळे त्यावर कमांड पाहिजे. सोपं असलं तरी प्रॅक्टिस लागते. येस. आता एक एक्झाम्पल बघा. नाव आय वॉन्ट टू प्रिपेअर 200 ml सोल्युशन बट कॉन्सन्ट्रेशन 0.5 मोलार. या कॉन्सन्ट्रेशनचा आम्हाला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 0.5 मोलार पाहिजे काही कारणासाठी. आणि ते आम्हाला 200 ml लागणार आहे. बघ उरलं जास्त बनवलं 300 ml 200 ml 1 लिटर तर ओतून द्यायला लागेल किंवा ठेव. का वाया घालवायचं? तर आम्हाला 200 ml लागणार आहे आणि कॉन्सन्ट्रेशन 0.5 मोलार लागणार आहे. मग विचार कसा करणार? तर पहिला आपल्याला टप्प्याटप्प्याने विचार करायची सवय लागणे की व्हॉट इज 0.5 मोलार. 0.5 मोलारचा अर्थ काय असतो? ही मोलॅरिटी आता जी बघितली आपण 0.5 मोल्स ऑफ सोल्यूट present should be present per liter of solution म्हणजे corresponds to 1 dm³ of solution. 1 dm³ of solution म्हणजे तिथं 0.5 नाही का 0.5 मोल of H2SO4 इफ प्रेझेंट 1 लिटर किंवा त्याच्याऐवजी 1 dm³ म्हणजे 1000 ml. कळते का? पुन्हा रिपीट होत आहे. किती वेळा कानावर पडत आहे, लक्षात राहणार, पटपट वापरता येणार. अभ्यास करणाऱ्याला बघा ते कानावर किती वेळा गोष्टी पडतात. आणि मग या गोष्टी मिक्स होऊन मग पुढच्या आणखी कन्सेप्ट आणखी 2-3 टॉपिक्स मिक्स होऊन छान छान MCQs नीट लेवलचे MST CET JEE
हा बेस आहे. 0.5 मोलारचा अर्थ मग H2SO4 च्या 0.5 मोल्स ऑफ H2SO4 शुड बी प्रेझेंट. 0.5 मोल्स ऑफ H2SO4 शुड बी प्रेझेंट पर लिटर ऑफ सोल्युशन किंवा पर DMQ ऑफ सोल्युशन, म्हणजेच 1000 ml ऑफ सोल्युशन. तर त्याला 0.5 मोलार म्हणायचं. नाही का? 0.5 मोलारचा अर्थ काय? मग पहिला 1 लिटरच्या हिशोबाने मग 0.5 मोल म्हणजे काय? 0.5 मोल नाही का, त्याचा विचार करायला पाहिजे. तर 98 ग्राम ऑफ H2SO4, 98 ग्राम इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम घेतलं तर 98 ग्राम ऑफ H2SO4 करस्पॉन्ड्स टू 1 मोल. यात आम्हाला सवय झाली. याचा अर्थ 49 ग्राम, त्याचा अर्थ 49 ग्राम, 49 एवढे ग्राम मध्ये ऑफ H2SO4. कारण 98 ग्राम घेतलं तर 1 मोल का बरं? तर 98 ग्राम ऑफ H2SO4 घेतले तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स मोजले तर ते अवागद्रोज नंबर 6.022 × 10⁻23 एवढे येतात, म्हणून ग्राममध्ये 98. 49 ग्राम ऑफ H2SO4 करस्पॉन्ड्स टू हाफ मोल म्हणजे 0.5 मोल. हे झालं हाफ मोल कशाला म्हणायचं. आणि 0.5 मोल म्हणजेच 49 ग्राम ऑफ H2SO4 if they are present in 1 liter 1000 ml, याचा अर्थ होतो की ते 0.5 मोलार कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ तो 0.5 मोल म्हणजे किती आणि 0.5 मोलारचा बेसिकली अर्थ काय हे सांगितलं. मग कॉन्सन्ट्रेशन आम्हाला तेच पाहिजे, पण आम्हाला 1 लिटर नाही बनवायचं आहे. 1 लिटरमध्ये 49 ग्राम असतील म्हणजेच 1 लिटरमध्ये 0.5 मोल असतील तर आम्ही त्याला 0.5 मोलार म्हणणार नाही का. मग 2 लिटरमध्ये 98 ग्राम असते तर पर लिटरमध्ये परत 49 ग्रामच येणार, म्हणजे 2 लिटर अँड 98 ग्राम इज डिझॉल्व्ड. फायनल व्हॉल्यूम 2 लिटर, तरी पण कॉन्सन्ट्रेशन 0.5 मोलार. समजलं? पण आम्हाला 200 ml बनवायचं आहे. याचा अर्थ काय? तर 49 ग्राम ऑफ H2SO4 corresponds to 1000 ml which corresponds to, त्याला लक्षात आलं की 0.5 मोलार. मग कॉन्सन्ट्रेशन आम्हाला एवढंच ठेवायचं. पण आम्हाला समजा 500 ml लागणार होतं तर 500 ml म्हणजे 49च्या अर्ध टाकायला लागणार. तसं 200 ml सोल्युशन पण 0.5 मोलारच पाहिजे. तर याचा अर्थ मग या प्रमाणात 1000 ml requires 49 which corresponds 49 gram corresponds to 1000 ml. So 200 ml corresponds to what? 49 into 200 divided by 1000. आता हे कॅल्क्युलेशन वगैरे तुम्ही करा, मी मुद्दाम करत नाही. मग हे असं असेल तर हे कॉन्सन्ट्रेशन 0.5 मोलारच येण्यासाठी काय असायला पाहिजे? तर बघा इथे मी 200 into 49 upon 1000 आणि मग त्याप्रमाणे केलं म्हणजे किती? 49/5 1/5 म्हणजेच 49/5. आता सीईटीला असं आलं की फार सोपं असतं. रफली तुम्ही 50/5 केलं तर 10, मग 10च्या जवळ पण 10च्या खाली त्याच्या जवळचा पर्याय कुठला बघायचा? गोल लॉग अँटीलॉग वगैरे नॉट रिक्वायर्ड. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. मग हा जो आकडा येणार दॅट विल बी दी अमाऊंट इन ग्राम 200 ml मध्ये. तर त्याची मोलॅरिटी दॅट विल बी दी अमाऊंट 49/5 एवढे ग्राम. समजलं? म्हणजे रफली ते 50 असतं तर 10 आलं असतं, त्या 10च्या जवळ येणार ग्राम. मग त्याच्या जवळचा एकच पर्याय असेल, गोल करायचं. आता न्यूमेरिकल एक्झॅक्ट करायचं तुम्ही. लॉग अँटीलॉग शिकवलंय फिजिक्स. मी कॅल्क्युलेट करत नाही कारण मी फक्त एक्सप्लेन करतोय सध्या. मग न्यूमेरिकल्स वेळेला ते करू आणि सोपं आहे म्हणून मुद्दाम. सो दिस मच ग्राम 49/5 दिस मच ग्राम ऑफ H2SO4 इन 200 ml असं सोल्युशन बनवलं की त्याची मोलॅरिटी 0.5 मोलार असते. लक्षात घ्या. तर ही फार सोपी गोष्ट आहे आणि सुरुवात मुद्दाम थोडी छोटी छोटी आम्ही करतोय आणि
याच्याशी रिलेटेड थोडंसं होमवर्क पण मी आपलं नंतर देतो व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती. आणि मग मग ते व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती थोडं एक्सप्लेनेशन टाकतो आणि मग पुढच्या पॉईंटकडे जाऊ, असं असं मत आहे. थँक्यू.